शर्मा क्रिकेट कप्तान है, जिनके नेतृत्व में भारत ने T20 वर्ल्ड कप जीता है। इसके साथ ही हार्दिक पांड्या, विराट कोहली, सभी के फैंस यहाँ पर मौजूद हैं। देखते ही देखते किस तरीके से सैकड़ों की संख्या में यहाँ पर लोग जुट जाते हैं और अपने चैंपियंस का इंतजार करते हैं बिल्कुल पूरे जोश के साथ। और ये जोश अभी से नहीं, 4 बजे से ही बरकरार है। इसके बीच में बहुत तेज यहाँ पर बारिश भी हुई और उस बारिश के बावजूद ये यहाँ पर डटे रहे। आप देख लीजिए, और हर उम्र के लोग इसमें आपको दिखाई देंगे, युवा खासकर, उनके अंदर ये जोश है। 17 साल बाद इंडिया T20 की चैंपियन बनी है और 11 साल के बाद पहली बार कोई आईसीसी ट्रॉफी, आईसीसी टाइटल अपने हाथ में आते हैं। निश्चित तौर पर एक बड़ा मौका है भारत के लिए, भारत के सभी क्रिकेट फैंस के लिए, और निश्चित तौर पर यह सेलिब्रेशन तो बनता है। और मुंबई में क्रिकेट के फैन वाकई देख सकते हैं आपकी पूरी तरीके से क्रेजी हो चुके हैं। तर टीम इंडियाचं आता मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि क्रिकेट प्रेमींचा उत्साहाला आणखी उधाण आलेला आहे। मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण इथे पाहतो, तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे टीम इंडियाला घेऊन येणारं हे विमान दिल्लीवरून ज्या वेळेला हे विमान सुटलं त्यावेळीची ही दृश्य आहेत। सरानं या ठिकाणी आता टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आहे, मात्र तेव्हाची ही दृश्य आहेत। हे ते विमान आहे जे टीम इंडियाला मुंबईमध्ये घेऊन आलेलं आहे। विश्वविजेती टीम इंडिया आता सध्या मुंबईमध्ये। T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचं मुंबईमध्ये विजयी मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे। सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता सायंकाळी टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। थोड्याच वेळात मुंबईत ओपन बसमधून ही विजयी मिरवणूक निघणार आहे। त्यासाठी अगदी दुपारपासूनच चाहत्यांनी नरिमन पॉइंटवर गर्दी केली आहे। ही गर्दी आपण पाहतोय कशा प्रकारे वानखेडे स्टेडियम तर फुल झालेलंच आहे, मात्र ही चाहत्यांची गर्दी मरीन ड्राईव्ह परिसरात देखील आपण पाहतोय। मुंबईमध्ये पावसाने देखील हजेरी लावली आहे आणि या धो-धो पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो मात्र कायम आहे। रस्त्यावर आपण पाहतोय चाहते दुतर्फा पसरलेले आहेत। संपूर्ण रस्ते जे आहेत ते या चाहत्यांनी गजबजून गेलेले आहेत। जोरदार वाऱ्यासह जसा पाऊस टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाल्याचंच आपण पाहतोय। एकीकडे समुद्र जो आहे तो उधाणलेला आहे, एकीकडे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाहीये। हे एक वेगळंच चित्र आज आपण अनुभवतोय। वानखेडे स्टेडियमच्या मागच्या बाजूला जिथून ही रॅली निघणार आहे ती ही दृश्य आपण पाहतो, मात्र हा संपूर्ण रस्ता असा इतका गजबजलेला आहे की ही विजयी मिरवणूक जशी 2 तासांमध्ये पूर्ण होईल अशी शंका वाटावी, अशी दृश्य सध्या आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती आता एअरपोर्टवर ज्यावेळेला टीम इंडियाचं आगमन होईल त्यावेळेची। तर टीम इंडियाला घेऊन येणारं विमान आपण पाहिलेलं आहे मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेलं, आणि आता काही वेळातच टीम इंडिया ही वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे। तोपर्यंत मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण इथे पाहतोय। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असेल, मात्र हा संपूर्ण रस्ता असा क्रिकेट प्रेमींनी फुलून गेलेला आहे आणि इथूनच ही विजयी रॅली देखील निघणार आहे। मुंबईकर स्पिरिट हे आपण नेहमी ऐकतो अनुभवतो, आज मात्र हे चित्र आपण पाहतोय। विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी कशा प्रकारे हे जमलेले आहेत मुंबईकर सगळे, त्याची ही दृश्य आपली सगळी कामं आटपून आपल्या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी जो तो या ठिकाणी आता जमलेला आहे। तर सध्या पाऊसही सुरू आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये, त्यानंतर सुद्धा क्रिकेट प्रेमी इथून हलण्यास तयार नाही। तर एअरपोर्टवरची ही दृश्य आपण इथे पाहतोय की काही वेळातच आता टीम इंडिया इथून बाहेर पडेल। काही वेळापूर्वीच टीम इंडियाचं मुंबई एअरपोर्टवर आगमन देखील झालेलं आहे। त्यानंतर ओपन डेक बसमधून ज्यावेळेला ही मिरवणूक निघेल त्याही वेळेला आपण ही दृश्य इथे पाहणार आहोत। अशी मुंबईमध्ये फारशी रॅलीजना परवानगी दिली जात नाही, मात्र ही रॅली आहे ती विश्वविजेत्या टीम इंडियाच्या कौतुकाची आणि सगळेजण आवर्जून या रॅलीमध्ये सहभागी देखील झालेले आहेत। लाखोंच्या संख्येने आज लोक जे आहेत त्या मरीन ड्राईव्ह परिसरात पोहोचलेले आहेत। वानखेडे स्टेडियममध्ये देखील तेवढीच गर्दी आहे आणि वानखेडे स्टेडियम बाहेर मरीन ड्राईव्ह परिसरात देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। 1 किलोमीटरची ही विजयी रॅली असणार आहे, मात्र या एवढ्याशा रॅलीसाठी कशा प्रकारे अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत, मात्र ही गर्दी पाहता ही रॅली कशी निघेल हाच प्रश्न आहे। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे, त्यासाठी थोड्याच वेळात टीम इंडिया
या ठिकाणी पोहोचणार आहे। सध्या मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे। चाहत्यांकडून जल्लोषात त्यांचं स्वागत कधी होतं यासाठी चाहतेही उत्सुक आहेत। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया सध्या मुंबई विमानतळावर दाखल झाली। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असणार आहे। थोड्याच वेळात या विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि याच टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांचा हा महासागर सध्या मुंबईच्या या रस्त्यावर उतरलाय। पावसातही टीम इंडियासाठी कशा प्रकारे गर्दी जमली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरातली। आणि ही गर्दी आता वाढत चाललेली आहे मरीन ड्राईव्ह परिसरातली। मगाशी आपण पाहिलं की साधारणतः सकाळपासून म्हणजे एक 2-3 वाजल्यापासूनच मरीन ड्राईव्हचा हा सगळा परिसर असा क्रिकेट प्रेमींनी फुलून गेलेला पाहायला मिळत होता। म्हणजे वानखेडे स्टेडियमवर जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी आता सध्या मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहता येते। त्यांचा हा उत्साह आपण या ठिकाणी अनुभवतोय। तर या सगळ्या विजयी मिरवणुकीसाठी जय शहा आणि रोहित शर्मा यांनी भारतीयांना आवाहन केलं होतं की या विजयी रॅलीमध्ये सहभागी व्हावं। मात्र मुंबईकर आणि आसपासच्या ठिकाणाहून आलेले लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले। टीम इंडियाचा टी शर्ट परिधान करत अनेक क्रिकेट प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। तर वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झाले। मुंबई एअरपोर्टवरून आता टीम इंडिया काही वेळातच वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार आहे। वानखेडे स्टेडियममध्ये देखील भारताचा बादशाह रोहित शर्मा अशा विजयी घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। तेवढाच उत्साह मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पाहतोय तिथे निळे टी शर्ट्स घालून सगळे इंडियन्स या ठिकाणी आपण म्हणू शकतो फक्त मुंबईकरच नाही तर सगळे भारतीय या ठिकाणी जमलेले आहेत। ओपन डेक बसमधून ही मिरवणूक निघणार आहे। सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती फक्त टीम इंडियाची। कधी एकदा टीम इंडिया येणार आणि या विजयी रॅलीला सुरुवात होणार। आपला आनंद आपण कशा प्रकारे व्यक्त करू शकतो यासाठी हे सर्वजण या ठिकाणी जमले आणि